स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. जय भीम सर्वांना. प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीच्या वर्गामध्ये आपलं स्वागत आहे. सर्वांचं स्वागत आहे. आपला विषय सुरू आहे भौतिकशास्त्र आणि त्यामध्ये टॉपिक सुरू आहे विद्युतधारा म्हणजे इलेक्ट्रिक करंट. तर मागच्या क्लासमध्ये आपण काय काय शिकलो विद्यार्थ्यांनो? तर जेव्हापासून सुरुवात केली या चॅप्टरची तेव्हापासून आपण सर्वप्रथम मुक्त इलेक्ट्रॉन्स कसे असतात, त्यानंतर विद्युतधारा काय असते, मग विद्युत विभव, विभवांतर म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल, पोटेन्शियल डिफरन्स. त्यानंतर आपण रेझिस्टन्स पाहिला. रेझिस्टन्स काय असते म्हणजे रोध काय असतो. त्यानिमित्त ओहमचा नियमसुद्धा बघितला आपण, है ना. आणि त्यानंतर रोधकता सुद्धा पाहिली म्हणजे रेझिस्टिव्हिटी, स्पेसिफिक रेझिस्टिव्हिटी, विशिष्ट रोध असा एक टॉपिकही आपण घेतला. आणि त्यानंतर एक इम्पॉर्टंट टॉपिक घेत होतो, त्याच्यावर खूप साऱ्या वेळेस न्यूमरिकल्स विचारले गेले. तो टॉपिक होता विद्यार्थ्यांनो रोधांची जोडणी म्हणजे कनेक्शन ऑफ रेझिस्टन्स. तर हा जो टॉपिक होता यामध्ये आपण पहिला पाहिला एकसर जोडणी म्हणजे रेझिस्टन्स इन सिरीज. तर हा रेझिस्टन्स इन सिरीज आपण संपवला होता. यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला ही लक्षात ठेवायची होती, 2 मिनिटात मी रिवाईज करतो, की जो इफेक्टिव्ह रेझिस्टन्स असतो हे काय सिरीजसाठी आहे. ॲज सिरीजसाठी आहे म्हणजे जेव्हा आपण एकामागे एक असे रेझिस्टन्सेस जोडतो त्यावेळेस जो यांच्यामुळे मिळणारा टोटल रेझिस्टन्स आहे तो किती असतो. तर प्रत्येक रेझिस्टन्सची काय असते बेरीज. सर्व रेझिस्टन्सची ॲडिशन म्हणजे टोटल रेझिस्टन्स किंवा इफेक्टिव्ह रेझिस्टन्स असतो. ठीक आहे. यामध्ये आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट होती की इथे या रेझिस्टन्सच्या अक्रॉस असणारा, या रेझिस्टन्सच्या अवतीभोवतीच्या बिंदूवर असणारा विभवांतर, याला आपण समजा V1 घेतलं, याला V2 घेतलं आणि मग आपण असा V मोजला म्हणजे काय, तर या दोन रोधांच्या आजूबाजूच्या 2 बिंदूंमध्ये असलेलं विभवांतर आणि जितके रोध लावले असतील त्या सर्व रोधांच्या आजूबाजूला असलेल्या 2 बिंदूंच्या मधलं विभवांतर हे आपण काढलं तर आपल्याला असं दिसून पडलं की V ची व्हॅल्यू किती असते V1 + V2. म्हणजे सर्व रोधांच्या आजूबाजूला असलेल्या विभवांतर किती असतो, तर प्रत्येक रोधाच्या आजूबाजूच्या बिंदूमध्ये असलेल्या विभवांतराची बेरीज असते. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द सर्किट इज इक्वल्स टू द पोटेन्शियल डिफरन्स एक्झिस्टेड इन बिटवीन ईच अँड एव्हरी रेझिस्टन्स, है ना. याचं ॲडिशन असतं म्हणजे त्या पोटेन्शियल डिफरन्सचं ॲडिशन असतं. यामध्ये आपण आणखी गोष्ट पाहिली की परिणामी रोध जो इफेक्टिव्ह रेझिस्टन्स असतो तो जास्त असतो प्रत्येक रेझिस्टन्सपेक्षा. आपण हे बघितलं की जर मला सर्किटमध्ये परिपथामध्ये रोध रेझिस्टन्स वाढवायचा असेल तेव्हा या जोडणीला वापरलं जातं. आता हे सगळं नॉलेज घेतल्यानंतर आता आपण जाऊया पॅरलल म्हणजे समांतर जोडणीकडे. तर एकदा रिप्लाय करा की आतापर्यंत जेवढंही या चॅप्टरमध्ये शिकवण्यात आलं आहे त्यामध्ये तुम्ही क्लिअर आहात. आणि क्लिअर असाल तर मग आपण पुढे जाऊ. नसेल क्लॅरिटी तर एकदा काही प्रश्न विचारू शकता तुम्ही रिलेटेड टॉपिकबद्दल. आय एम वेटिंग फॉर युअर येस ऑर नो माय डिअर स्टुडंट्स. रजत म्हणतोय पोटेन्शियल डिफरन्स सांगा. रजत, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का? रजत, पोटेन्शियल डिफरन्स हा खूप लेंदी टॉपिक आहे. तुम्ही एकदा काम करा ना, तुम्ही या रिलेटेडचा व्हिडिओ यूट्यूबवर बघून घ्या. आपलं प्रज्ञा प्रबोधिनी टाकायचं चॅनल ओपन होईल, त्यामध्ये लाईन म्हणजे एकामागे एक सगळे व्हिडिओज आहेत सायन्सचे, एकूण एक व्हिडिओ आहे. तुम्ही जर काही डिफिकल्टी असेल तुम्हाला किंवा पूर्ण कन्सेप्टच समजायचा असेल तर तो व्हिडिओ प्लीज पाहून घ्या. त्याच्याने काय होईल, तुम्हाला डिटेलमध्ये पोटेन्शियल डिफरन्स काय आहे किंवा विभवांतर काय आहे समजून येईल. तरी त्याच्यात काही डाऊट्स उद्भवले तर मग तुम्ही त्यावेळेस मला क्लासमध्ये विचारा, मी ते डाऊट्स क्लिअर करतो.
पण आता जर आपण तो घेतला तर आणखी पूर्ण लेक्चर आपला अर्धा अधिक लेक्चर त्याच्यामध्ये जाईल, कारण तो खूप मोठा कन्सेप्ट आहे, तो समजायला तसाही जड आहे, त्याला वेगवेगळ्या अँगलनी समजावं लागतं. तर ते मी छानपैकी समजवलं आहे. तुम्ही एकदा तो व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला योग्य तो कळून येऊन जाईल. रजत, इज इट ओके फॉर यू? अच्छा, सिरीज मधला पोटेन्शियल डिफरन्स. ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, आलं लक्षात. सिरीज मधला पोटेन्शियल डिफरन्स बघा, मी तुम्हाला पुन्हा एकदा रीतसर सांगतो. होते कसं की आपण सर्किट बांधला आणि या सर्किटमध्ये समजा मी 2 रेजिस्टन्सेस सिरीजमध्ये लावले आणि या बॅटरीने काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स दिला. ओके, आता नो डाऊट करंट फ्लो होणं सुरू होईल. हा करंट फ्लो होतोय. हा करंट जो आहे हा प्रत्येक रेजिस्टन्स मधून सेम इक्वल राहील जाणारा, कारण आणखी दुसरा कोणता रस्ताच नाही. या आयला यामधूनच जायचा आहे. तर जो आय इथून निघाला तो आय परत सुद्धा तेवढाच आय येईल. म्हणजे करंटचे लॉसेस होणार नाही. करंट काय राहील? कॉन्स्टंट राहील. करंट स्थिर राहील. विद्युतधारा ही स्थिर राहील. पण पोटेन्शियल डिफरन्स काय असते? पोटेन्शियल डिफरन्स, आता पोटेन्शियल डिफरन्स कसा मोजतात? पहिली गोष्ट, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे विभवांतर मोजायचा कसा? तर आपल्याकडे एक इन्स्ट्रुमेंट आहे व्होल्ट मीटर नावाचं. लॅबॉरेटरीमध्ये तुम्ही बघितलं असेल, लॅबॉरेटरी फिजिक्सच्या लॅबॉरेटरीत कधी व्हिजिट दिली असेल तुम्ही शाळेच्या वेळेस, तर तुम्हाला व्होल्ट मीटर, ॲमीटर असे इन्स्ट्रुमेंट्स दाखवले असतील. तर त्याच्यातला व्होल्ट मीटर, हा व्होल्ट मीटर काय असते? एक असा बॉक्स असतो. ओके, याला असे 2 वायर्स असतात आणि हे वायर्सचे जे टोक असतात, या टोकांना, या 2 टोकांना सर्किटमध्ये कुठेही लावून द्या. तुम्ही जिथे लावाल तुम्हाला त्या ठिकाणी असणारा पोटेन्शियल डिफरन्स, त्या 2 पॉईंटच्या मध्ये, त्या 2 पॉईंटच्या दरम्यान असणारा पोटेन्शियल डिफरन्स कळून येतो. म्हणजे सपोज करा आपण हा पोटेन्शियोमीटर, व्होल्ट मीटर इथे लावला असा असा, म्हणजे मी हा जो R1 रेजिस्टन्स आहे याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स किती आहे फक्त तेवढं पाहतोय. मी पूर्ण सर्किटचं नाही पाहतोय, फक्त या रेजिस्टन्सच्या दरम्यान असलेला विभवांतर पाहण्याचा प्रयत्न करतो. तर काहीतरी व्हॅल्यू मिळेल आपल्याला. ओके, समजा ती मिळाली V1, आपण त्याला V1 म्हणू. काही पण असू शकते, 2 व्होल्ट, 4 व्होल्ट, 10 व्होल्ट, काहीही असू शकते. डिपेंड करेल की ही बॅटरी किती त्याला पोटेन्शियल देते त्या सर्किटमध्ये. मग मी काय करतो की या दुसऱ्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस पण पोटेन्शियल डिफरन्स मोजण्याचा प्रयत्न करतो. इथे मला वेगळी व्हॅल्यू मिळते. इथे पोटेन्शियल डिफरन्सची सेम व्हॅल्यू नाही मिळत जी इथे मिळाली. इथे वेगळी व्हॅल्यूज मिळते आपल्याला. मग आपण हेही करतो की आता या सर्किटमध्ये किती रेजिस्टन्सेस आहेत? तर आम्हाला दिसतं 2 आहे. तर या दोघांच्या अक्रॉस एकत्ररित्या किती पोटेन्शियल डिफरन्स मिळते तेही कॅल्क्युलेट करतो. तर मग मी ह्या 2 पॉईंटमध्ये सुद्धा व्होल्ट मीटर लावून देतो. इथेही मला काहीतरी एक नवीन रिडिंग मिळेल, ती मिळेल V. म्हणजे पहिला पोटेन्शियल डिफरन्स पहिल्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस, दुसरा पोटेन्शियल डिफरन्स दुसऱ्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस, आणि एक दोघांना एकत्रित घेऊन दोघांच्या अक्रॉस असं पाहिलं तर आपल्याला हा 3ही व्हॅल्यूज वेगवेगळ्या मिळाल्या. मग आपण जरा टॅली केलं तर आपल्याला असं दिसते की हे जे V ची किंमत आहे हे V1 प्लस V2 इतकी येते. म्हणजे आपण एक उदाहरण घेऊया. समजा हा V1 आहे 6 व्होल्ट, हा V2 असेल मला सापडलेला 4 व्होल्ट, आणि जेव्हा मी हा V काढायला गेलो तर 6 + 4 म्हणजे किती मिळालं मला? 10 व्होल्ट. तर पोटेन्शियल डिफरन्स किंवा विभवांतर रेजिस्टन्सच्या अक्रॉस ड्रॉप होताना आम्हाला दिसते. पोटेन्शियल डिफरन्स ड्रॉप होताना आम्हाला दिसते. ओके, तर हे स्पेशली रेजिस्टन्स इन सिरीज, म्हणजे जेव्हा आपण एकसर जोडणी करतो त्यामध्ये ही केस दिसते. म्हणजे इथे आय काय असते? कॉन्स्टंट असते. आय म्हणजे करंट कॉन्स्टंट असतो, पण पोटेन्शियल डिफरन्स तुम्ही जितके रेजिस्टर्स लावत गेले पुढे तेवढ्या रेजिस्टर्सच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स कमी होत झालेला आम्हाला दिसतो, म्हणजे बदललेला दिसतो. आय होप यू अंडरस्टूड. अच्छा, एकच विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम. अच्छा, ठीक. ओके, व्हेरी गुड. आता बघा, जे सिरीजमध्ये पाहिलं विद्यार्थ्यांना, जे आपण सिरीजमध्ये पाहिलं अगदी त्याच्या उलट पॅरललमध्ये होतं. म्हणजे जे एकसर जोडणीत पाहिलं ते आता अगदी उलट होईल. कशामध्ये? पॅरलल म्हणजे समांतर जोडणीमध्ये.
ते आपण बघूया कसं होते. त्याची समांतर जोडणी असते विद्यार्थ्यांना, त्याची आपण पहिले आकृती काढूया. आकृतीमध्ये आपण 3 रेझिस्टर्स घेऊया. आणि मग हा सर्किट आपण कंप्लीट करू. इथे बॅटरी लावली, बॅटरीचे पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह टर्मिनल. ओके, इथे आपल्याला जे रेझिस्टन्सेस आहेत ते R1, R2 आणि R3 असे 3 रेझिस्टर्स आपल्याला दिसून आहेत. आणि हे कसे आहेत तर हे एकामागे एक नाही आहेत, है ना. हे एकमेकांशी समांतर दिसत आहेत, पॅरलल दिसत आहेत, म्हणून याला नाव दिलं आहे समांतर जोडणी. समांतर जोडणी म्हणजे आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, रेझिस्टन्सेस इन पॅरलल. ठीक आहे, समांतर जोडणी म्हणजे रेझिस्टन्सेस इन पॅरलल. आता यामध्ये आपल्याला काय दिसून पडते, तर यामधले पॉइंट्स आपण 1 बाय 1 पाहू. तर पहिले या ठिकाणी या रेझिस्टन्स मधून जाणारी विद्युतधारा, या रोधांमधून जाणारी विद्युतधारा, ही विद्युतधारा काय असते, वेगवेगळी असते. प्रत्येक रेझिस्टन्स मधून फ्लो होणारा करंट हा काय असतो, वेगवेगळा असतो. आता वेगवेगळा कसा, तर हा बघा, इथून सपोज करा आय हा करंट निघतोय, तर या ठिकाणी हा आय पोहोचेल आणि याला या पॉइंटवर, या जंक्शनवर याला 3 रस्ते सापडतील करंटला फ्लो व्हायला. एक या रस्ता, हा रस्ता आणि हा रस्ता. तर हा करंट काय करेल, 3ही रस्त्याने फ्लो होईल. 3ही रस्त्याने फ्लो होईल म्हणजे इकडे जाईल, इकडे जाईल आणि इकडे जाईल. तर हा जो 3ही रस्ते गेले तर सगळ्यांमधनं तर इक्वल नाही झाला. जसं आपण 100 क्वांटिटी पाठवली, 100 अँपियरची क्वांटिटी पाठवली, तर प्रत्येकातनं 100 नाही जाईल ना, कारण ते तर मग 300 होऊन जाईल. तर तो 100चे डिव्हिजन होऊन जाईल. इथे काही I1 जाईल, इकडे I2 जाईल आणि इकडे I3 जाईल. ओके, आणि हे I1 इकडून इकडे असे सगळे I1, I2, I3 या सर्किटमधून रेझिस्टन्स क्रॉस करून इथे येतील. या जंक्शनमध्ये सर्वांची भेट होईल आणि मग जेव्हा शेवटी इथनं करंट बाहेर पडेल तर तो आयच राहील, म्हणजे जो आपल्या सर्किटमध्ये ओरिजिनली फ्लो होत होता, म्हणजे लास्टमध्ये आम्हाला करंट आय मिळेल. तर यामध्ये आपण काय म्हणणार की इथे आय जो आहे, हा जो विद्युतधारा आहे, पहिला पॉईंट सांगतो मी, आयची व्हॅल्यू काय आहे, तर I1 प्लस I2 प्लस I3. लक्षात ठेवा, तिथे काय होतं सिरीजमध्ये, एकसर जोडणीत काय होतं, तर एकसर जोडणीमध्ये तुम्हाला आय स्थिर दिसत होता, कॉन्स्टंट होता. पूर्ण सर्किटमध्ये जिथेही करंट मोजू आपण तो आयच करंट होता. पण इथे सर्किटमध्ये प्रत्येक रेझिस्टन्सच्या अक्रॉस आम्हाला वेगवेगळा करंट जाताना दिसतो आणि त्या प्रत्येक करंटची आपण बेरीज केली तर आपण जो बॅटरीमधून पाठवलेला आय करंट होता एकूण करंट, त्याच्या एवढा आम्हाला दिसते. म्हणजे आय इक्वल्स टू I1 प्लस I2 प्लस I3 हे दिसून पडतं. ठीक आहे, दुसरी गोष्ट यामध्ये, दुसरी गोष्ट आपल्याला दिसते की आता हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे न्यूमरिकल पॉईंट ऑफ व्ह्यूनी. कसं की बघा, याला समजायला थोडासा त्रासदायक. आता या सर्किटमध्ये हे 3 वेगवेगळे रोध, रेझिस्टन्सेस आपापला रेझिस्टन्स देत आहेत, है ना. 3ही इंडिव्हिज्युअली आपापला रेझिस्टन्स देत आहेत. तर मग यांच्याद्वारे जो टोटल किंवा इफेक्टिव्ह रेझिस्टन्स मिळेल, ज्याला आपण इफेक्टिव्ह रेझिस्टन्स किंवा परिणामी रोध म्हणतो, तर तो रोध किती राहील, तर त्या रोधाच्या बाबतीत कसं सांगितलं जाते की प्रत्येक रेझिस्टन्सच्या व्हॅल्यूचं व्यस्तक करा. व्यस्तक म्हणजे रेसिप्रोकल, म्हणजे जसं बघा हा R1 आहे ना, याचा व्यस्तक काय होईल 1/R1. हा R2 आहे ना, याचा व्यस्तक काय होईल 1/R2.
R3 आहे याचा व्यस्तक होईल 1/R3. काय केलं? प्रत्येकाच्या व्हॅल्यूचा व्यस्तक घेतला. व्यस्तक म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला आपण रेसिप्रोकल म्हणतो. रेसिप्रोकल म्हणतो. ओके, त्याला गुणाकार व्यस्तके म्हणतात डिटेलमध्ये, पण आपण इथे व्यस्तकच म्हटलं. गुणाकार व्यस्तक आणि व्यस्तक एकच गोष्ट आहे. हा रेसिप्रोकल आहे. प्रत्येक रेझिस्टन्सच्या व्हॅल्यूचा रेसिप्रोकल घेतला, यांची करायची ॲडिशन, या प्रत्येका व्यस्तकाची ॲडिशन करायची. यांना सॉल्व केल्यानंतर जे व्हॅल्यू आम्हाला मिळेल ती व्हॅल्यू काय राहील? तर या तीनही रेझिस्टन्समुळे जो इफेक्टिव्ह रेझिस्टन्स झाला, मी त्याला RP जर म्हणत असेल तर तो RPची किंमत किती आहे? RPची किंमत राहील, म्हणजे या तिघांच्या बेरजेला घेतलं तर आम्हाला RPचा व्यस्तक मिळेल, म्हणजे इफेक्टिव्ह रेझिस्टन्सचा व्यस्तक मिळेल. याचा अर्थ काय की आपण जर प्रत्येक रेझिस्टन्सला जोडलं, त्यांच्या व्यस्तकांना जोडलं, म्हणजे बेरीज केली, तर आम्हाला जी व्हॅल्यू मिळते ती व्हॅल्यू या तीनही रेझिस्टन्सद्वारे जो इफेक्टिव्ह रेझिस्टन्स निर्माण झाला सर्किटमध्ये त्याच्या व्यस्तका इतकी व्हॅल्यू मिळते, त्याच्या रेसिप्रोकल्स एवढी व्हॅल्यू मिळते. इंग्लिशमध्ये कसं म्हणू आपण? रेसिप्रोकलचं ॲडिशन, प्रत्येक रेझिस्टन्सच्या रेसिप्रोकलचं ॲडिशन आम्हाला किती मिळते? तर जे इफेक्टिव्ह रेझिस्टन्स आहे त्या रेझिस्टन्सचा जो रेसिप्रोकल असेल तेवढी व्हॅल्यू आम्हाला मिळते. तर हे समांतर जोडणीत लागू पडते. आता याचा एक खास फायदा आहे. काय विद्यार्थ्यांनो, की याच्यामुळे काय होते की RPची व्हॅल्यू कमी होऊन जाते. ते मी सांगतोच तुम्हाला, थोड्या वेळात जस्ट सांगतो. एक पॉईंट बघूया आपण. अच्छा, तिसरा पॉईंट आहे की इथे विभवांतर V म्हणजे पोटॅन्शियल डिफरन्स V प्रत्येक रेझिस्टन्सच्या अक्रॉस काय असते? कॉन्स्टंट असते. कॉन्स्टंट म्हणजे स्थिर असते. म्हणजे जितका R1च्या अक्रॉस आहे तेवढंच R2च्या अक्रॉस राहील, तेवढंच R3च्या अक्रॉस राहील. म्हणजे तेवढंच काय राहील? पूर्ण मला या सर्किटमध्ये जेवढं आहे तेवढं मिळेल. फॉर एक्झाम्पल कसं होते ना, मला R1च्या अक्रॉस असलेलं रेझिस्टन्स मोजायचा आहे, तर मी असा जर लावला, व्होल्ट मीटर असा लावला, तर हे जे 2 पॉईंट आहेत हे R1च्या अक्रॉसही आहे, हेच 2 पॉईंट R2च्याही अक्रॉस आहेत आणि हेच 2 पॉईंट R3च्याही अक्रॉस आहे. म्हणजे मला इथे जेवढं रेझिस्टन्स मिळेल तेवढंच इथे जेवढं मला विभवांतर मिळेल तेवढंच इथे मिळेल, तेवढंच इथे मिळेल. तर V इथे काय राहते? कॉन्स्टंट राहते. म्हणजे विभवांतर, समांतर जोडणीत विभवांतराची किंमत काय असते? स्थिर असते. समांतर म्हणजे पॅरलल कनेक्शनमध्ये आम्हाला पोटेन्शियल डिफरन्सची व्हॅल्यू अक्रॉस ईच रेझिस्टर काय मिळते? कॉन्स्टंट मिळते. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे, ही जोडणी परिपथातील रोध कमी करण्यासाठी वापरतात. सिरीजमध्ये काय सांगितलं होतं? सिरीजमध्ये रोध काय असतो? वाढत असतो, है ना. इफेक्टिव्ह रेझिस्टन्स जो टोटल रेझिस्टन्स आहे सिरीजमध्ये वाढतो आणि इथे काय होतो? सिरीजमध्ये कमी होतो. कसं बघूया. एक उदाहरण घेऊया. सपोज करा हा एक आणि हा एक रोध, असे रोध आपण एका सर्किटमध्ये लावले. समजा हा R1 ची व्हॅल्यू घेऊन घ्या 10 ओहम आहे आणि R2 ची व्हॅल्यू घेऊन घ्या 5 ओहम आहे. आणि आपण चेक करूया की या दोघांमुळे, समांतर जोडणीमुळे आम्हाला इफेक्टिव्ह रेझिस्टन्स किती मिळेल. फॉर एक्झाम्पल आम्हाला फॉर्म्युला दिला 1/RP = 1/R1 + 1/R2. आम्हाला RP ची किंमत काढायची आहे. व्हॅल्यू ठेवू 1/10 + 1/5. ओके, तुम्हाला मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन्स माहितीच असेल, है ना. मी याला जर केलं 2 नी गुणलं तर हे दोन्ही 10 होऊन जाते. इथे 2 येईल, इथे काय येईल 1, म्हणजे हे होईल 3/10 होईल ना. 3/10 झालं. तर मग आता दोघांना उलट करून घ्या. RP ची व्हॅल्यू काय होईल विद्यार्थ्यांनो? 10/3 आणि 10/3 म्हणजे काय होते? 3.33 ओहम, है ना.
आता बघा, आपण रेझिस्टन्सेस कोणत्या व्हॅल्यूजचे जोडले होते? 10 आणि 5. पण या दोघांच्या मिळून जो टोटल रेझिस्टन्स निर्माण झाला तो किती निर्माण झाला? तर तो झाला 3.33. म्हणजे सर्किटमध्ये मला रेझिस्टन्स कमी करत जायचं असेल तर मला काय करावं लागेल? पॅरलल अरेंजमेंट टाकावी लागेल. ठीक आहे ना? म्हणजे याचा एक जनरलचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. एक सर्किट आहे, सपोज करा एक सर्किट आहे. त्या सर्किटमध्ये आपण काहीतरी लोड लावला, काहीतरी बल्ब वगैरे लावला. बल्बने काहीतरी इन्स्ट्रुमेंट घेऊन घ्या, काहीतरी इन्स्ट्रुमेंट लावला. आता तो इन्स्ट्रुमेंट गरम खूप होत आहे. आता गरम होण्याचा मेन कारण काय असते? हॉट होण्याचं मेन कारण की तिथे रेझिस्टन्स जास्त आहे. तर मला वाटते आता इथे रेझिस्टन्स जास्त असल्यामुळे गरम इफेक्ट येऊन राहिला सर्किटमध्ये, मला गरम इफेक्ट पाहिजे नाही. मग अशा वेळेस काय करायचं? एक तर पूर्ण सर्किट बदलवून टाका, नाही तर दुसरं एक काम करा, एखादी रेझिस्टन्स घ्या आणि या सर्किटमध्ये पॅरलल लावून द्या. जसं आपण पॅरलल रेझिस्टन्स लावू तर हा रेझिस्टन्स आणि या सर्किटमध्ये असलेला इन्स्ट्रुमेंट त्याचा रेझिस्टन्स मिळून रेझिस्टन्सची व्हॅल्यू काय होऊन जाईल? कमी होऊन जाईल. कारण जेव्हा आपण समांतर जोडणीने रेझिस्टर्स जोडतो तेव्हा जो इफेक्टिव्ह रेझिस्टन्स मिळतो तो रेझिस्टन्स आपल्याला काय मिळतो? नेहमी कमी. त्याच्याने भागलं नाही, आणखी कमी पाहिजे असेल तर दुसरा आणखी एक रेझिस्टर लावून द्या. असे आपण सर्किटमध्ये कितीही पॅरलल रेझिस्टन्स लावू शकतो आणि आपली रेझिस्टन्सची व्हॅल्यू काय करू शकतो? आपण कमी करत जाऊ शकतो, है ना? तर ही एक टेक्निक आहे की जेव्हाही सर्किटमधला रेझिस्टन्स कमी करायचा असेल तर आपण शंट करून टाकतो. शंट म्हणजे पॅरललमध्ये लावून देतो, समांतर जोडणीत लावून देतो. ते आपल्याला दिसून पडते की समांतर जोडणीमध्ये परिणामी रोध, इफेक्टिव्ह रेझिस्टन्स काय होत जातो विद्यार्थ्यांनो? कमी होतो. ओके. आणि लास्ट पॉइंट, या जोडणीचा परिणाम रोध हा म्हणजे कसा? मी तुम्हाला हेच सांगतो. या जोडणीमध्ये जितकेही रेझिस्टन्स लावा, प्रत्येक रेझिस्टन्सच्या व्हॅल्यूपेक्षा जो आमचा टोटल व्हॅल्यू आहे म्हणजे परिणामी रोध आहे त्याची किंमत नेहमी कमी मिळेल. म्हणजे इथे बघा, इथे 10 घेतला होता, इथे 5 घेतला होता. आम्हाला जी फायनल व्हॅल्यू मिळाली ती 10 आणि 5 दोघांच्या पेक्षा कमी मिळाली, है ना? तर इथे आम्हाला जोही रेझिस्टन्स लावू त्या रेझिस्टन्सच्या पर्टिक्युलर व्हॅल्यूच्या पेक्षा कमी व्हॅल्यू आम्हाला कुठे मिळेल? आम्हाला पॅरलल किंवा समांतर जोडणीमध्ये मिळेल. तर हे एक एक्सप्लेनेशन होतं समांतर जोडणीचं. विद्यार्थ्यांनो जरा सांगा, हॅव यू अंडरस्टूड द पॅरलल अरेंजमेंट? डाऊट नसेल तर आय कॅन अंडरस्टँड की तुम्हाला ते कळलेलं आहे. डाऊट नसेल तर ते तुम्हाला समजलं आहे असं मी गृहीत धरतो. चला, तुम्हाला डाऊट नाही तर मीच तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो. एक सिंपल क्वेश्चन. आमच्या घरी आपण ज्या घरी आपली इलेक्ट्रिक फिटिंग करतो त्यामध्ये सिरीज एकसर जोडणी वापरावी की समांतर पॅरलल जोडणी वापरावी? सांगा बरं. पॅरलल. अच्छा, ठीक आहे. व्हेरी गुड आन्सर. व्हेरी गुड. पॅरलल जोडणी वापरावी. का? व्हॉट इज द रिझन? तुम्हाला ते परीक्षेत हे नाही विचारणार आम्ही आपल्या घरगुती सर्किटमध्ये कोणती जोडणी वापरतो. ते तर माहिती आहे, त्यांनाही माहिती आहे की सर्वांना माहिती आहे पॅरलल असते. का? व्हॉट इज द रिझन? तर मल्टिपल रिझन्स आहेत विद्यार्थ्यांना त्याचे. तुम्हाला माहिती असतील तरी मी सांगतो. बघा, काय असते की एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपल्या घरी जो सर्किट असतो ना, जर तो सिरीज मधला असता म्हणजे सगळे इन्स्ट्रुमेंट आपले सिरीज मधले लागले असते. आपण जेव्हा कधी सर्किटमध्ये इलेक्ट्रिक फिटिंग आपल्या घरी जी असते तिथे आपण कोणतेही इन्स्ट्रुमेंट लावतो ना तर त्याला लोड म्हणतात. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? लोड. आणि हा पर्टिक्युलर प्रत्येक लोड
आपापल्या पद्धतीने काय करते, तर आपापल्या पद्धतीने आपापला रेझिस्टन्स सर्किटमध्ये आणतो. म्हणजे ॲक्च्युली काय होते, सपोज करा इथे मी एक बल्ब लावला, तर हा जो करंट इथनं चालला, हा करंट त्या बल्बमधनं पास होईल, तिथे जे टंगस्टनची वायर राहील त्याला काय करेल, तो हिटेड करेल आणि ते इथे आम्हाला प्रकाश मिळेल. तर हा करंट कुठून गेला, त्या बल्बमध्ये असलेल्या वायरमधनं गेला. त्याचं रेझिस्टन्स जास्त असते, है ना, त्याचं रेझिस्टन्स जास्त असते. मग आपण दुसरा एक टी व्ही लावला, है ना, टी व्ही लावला सपोज करा टी व्ही. मग आपण इथे फॅन लावला, आणखी मग आणखी लावलं, फ्रीज वगैरे लावलं, आणखी आपल्याकडे भरपूर इन्स्ट्रुमेंट्स आहे, आपण एक लावलं सिरीजमध्ये. सपोज करा सिरीजमध्ये लावलं, तर प्रॉब्लेम काय होईल की हे प्रत्येक ॲप्लायन्सेस आपापला, म्हणजे हे प्रत्येक, आता सर्किटमध्ये आता लोड म्हणूया ना, हा प्रत्येक लोड आपापला रेझिस्टन्स देईल. आणि जेव्हा आपण सर्किटचा टोटल रेझिस्टन्स मोजू, तर सिरीजमध्ये असल्यामुळे काय होईल की आमच्या सर्किटमध्ये प्रचंड मोठा रोध निर्माण झालेला आहे. प्रचंड मोठा आमच्या सर्किटमध्ये एक रेझिस्टन्स दिसेल. आणि हा रेझिस्टन्स काय करेल, जास्ती असल्यामुळे एक वेळ अशी येईल की अति रेझिस्टन्स झाल्यामुळे सर्किट जळू शकते. ओके, सर्किट जळू शकते, कारण रेझिस्टन्सची व्हॅल्यू वाढली, करंटला खूप अडथळा होईल, रेझिस्टन्स इज इक्विव्हॅलंट टू हीट इफेक्ट, आणि तिथे हीटिंग इफेक्ट होऊ शकतो. अच्छा, हा एक पहिला कारण. दुसरं कारण बघा की समजा आपण हे सगळे लोड लावून ठेवले आणि अचानक आपल्या फॅनमध्ये काहीतरी खराबी आली. सगळे सर्किटमध्ये रेझिस्टन्सेस आहेत, लोड्स आहेत, फॅनमध्ये काहीतरी खराबी आली, तर फॅन बिघडला ना, तर मग सगळे अप्लायन्सेस काम करणं थांबवून देतील. कारण जसा एखादी इन्स्ट्रुमेंट, एखादी लोड याच्यामधनं काहीतरी प्रॉब्लेम निर्माण होत आहे, तर इथे सर्किट काय होऊन जाईल, ब्रेक होऊन जाईल. सर्किट ब्रेक झाला म्हणजे समजून जा आता विद्युतधारा किंवा करंट फ्लो होणार नाही. असं बघा, अगोदरच्या काळात आपण घर वगैरे सजवण्यासाठी सिरीज लावायचो, आणि ते सिरीज कशी असायची की ते सिरीजमध्येच होतं. आता सिरीजमध्ये छोटे बल्ब्स वापरतो आपण, तर ते बल्ब रांगेने सिरीजमध्येच लावायचे, म्हणजे एकसर जोडणीनेच लावायचे. त्यामधला एखादी बल्ब खराब झाला तर पूर्ण सिरीजच थांबून जायची. ओके, मग आपल्याला शोधावं लागायचं की कोणता बल्ब खराब झाला, तो रिप्लेस केला, तेव्हा पूर्ण सिरीज सुरू व्हायची. तर ही जी मेथड आहे, याच्यामध्ये काय होते की एक लोड खराब झाला तर आपला पूर्ण सर्किटच काय होऊन जातो, ब्रेक होऊन जातो. तर हा एक डिसॲडव्हान्टेजियस मेथड आहे. हा मेथड आपण कुठे वापरू शकतो, जिथे आपल्याला खरंच रेझिस्टन्सेस जास्ती पाहिजे असेल, म्हणजे खास करून इंडस्ट्रीमध्ये वगैरे आपण स्पेशली वापरू शकतो. ओके, मग आपण कोणती वापरायची, तर आपण वापरायची पॅरलल, म्हणजे समांतर पद्धती. आता समांतर पद्धतीमध्ये काय होते, समांतर पद्धतीमध्ये सगळ्यात मोठा इफेक्ट हा होते की आपण आपला जो मेन कनेक्शन असते, त्या मेन कनेक्शनमधून आपण पाहिजे तितके लोड लावू शकतो, है ना. आणि हे सगळे लोड मग फायनली आपण सर्किटमध्ये एकत्रही करू शकतो. ओके, आता इथे बघा, इथे समजा इथे टी व्ही आहे, इथे फॅन आहे, इथे फ्रीज आहे, इथे बल्ब आहे, आणखी काय राहिलं, आणखी काय ओव्हन वगैरे असेल, जे काही असेल, सगळे इन्स्ट्रुमेंट पॅरलल अरेंजमेंटने अरेंज्ड आहेत. सपोज आता काय होईल, सपोज करा, पहिला इम्पॉर्टंट पॉईंट की इथे जितके लोड राहतील, हे लोड ॲड केले तर रेझिस्टन्स काय होत जाईल, ऑटोमॅटिक कमी होत जाईल. आम्ही लोड लावल्याबरोबर अप्लायन्सेस आपला स्वतःचा रेझिस्टन्स देत जाईल, आणि पॅरलल अरेंजमेंट असल्यामुळे ओव्हरऑल सर्किटचा रेझिस्टन्स काय होऊन जाईल, लेस होऊन जाईल. तेच तर आम्हाला पाहिजे. आम्हाला म्हणजे बघा होते कसं, आता इथे वायर चालले आहेत, हे वायर्स आपण हीटिंग इफेक्टसाठी लावले का विद्यार्थ्यांना, आपल्याला थोडी पाहिजे की या वायरमधनं हीट जनरेट व्हायला पाहिजे. आम्ही आमच्या घरची वायरिंग करतो ते तिथे हीटिंग इफेक्ट पाहिजेच नाही. आपल्याला व्यवस्थितरित्या त्या वायरमधनं करंट जायला पाहिजे आणि तो खूप काळापर्यंत टिकला पाहिजे, अशीच आपली धारणा असते. सिरीजमध्ये काय होते, रेझिस्टन्स वाढते, रेझिस्टन्स वाढलं ते हीटिंग इफेक्ट होऊ शकते. इथे काय होते, जेवढे रेझिस्टन्सेस लावू तेवढा
काय होऊन जाईल की टोटल रेझिस्टन्स सर्किटचा कमी होईल आणि सर्किटचा रेझिस्टन्स कमी झाला तर हिटिंग इफेक्ट कमी राहील म्हणजे नाहीच्या बरोबर आहे. तर हे सगळे लोड्स काय होतात हिटिंग इफेक्ट कमी करून देतात. त्यानंतर एक गोष्ट की सपोज करा याच्यातून एखादी इंडिव्हिज्युअल गोष्ट खराब झाली म्हणजे असं समजा पुन्हा तेच की आपल्या घरचा फॅन खराब झाला. आता हा फॅन खराब झाला म्हणजे ही जी लाईन आहे सर्किटची ही ब्रेक झाली तर फक्त तेवढ्या फॅनच्या सर्किटमधनं इलेक्ट्रिक करंट जाणार नाही पण बाकी सर्व ठिकाणाहून इलेक्ट्रिक करंट काय होईल पास होत राहील आणि आमचे बाकी सर्व अप्लायन्सेस काय राहतील सुरळीत सुरू राहतील. आणि असंच आपल्या घरी होते. फॅन खराब झाला म्हणून टी व्ही बंद पडत नाही. ओके, तर म्हणून आपण आपल्या घरगुती अरेंजमेंटमध्ये हेच वापरतो, समांतर जोडणी वापरतो. आय होप यू अंडरस्टूड. सर, इज देयर एनी डिफरन्स बिटवीन इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आणि नो रुपाली, बोथ आर सेम. त्याला कोणी इक्विव्हॅलेंट म्हणते, कोणी इफेक्टिव्ह म्हणते, कोणी टोटली म्हणून देते. तुम्ही तोच लक्षात ठेवायचं. ओके, सिरीजमध्ये त्याला आपण RS म्हणतो रेजिस्टन्स सिरीजमधला आणि पॅरललमध्ये त्याला आपण RP म्हणतो रेजिस्टन्स पॅरललमधला. तुम्ही त्याला टोटल म्हणा, इफेक्टिव्ह म्हणा, इक्विव्हॅलेंट म्हणा, काही म्हणा, वन अँड द सेम. ओके, येस, व्हेरी गुड. आता विद्यार्थ्यांनो रिप्लाय करा. हॅव यू अंडरस्टूड द कन्सेप्ट ऑफ सिरीज अँड पॅरलल? एकदा रिप्लाय करा. फायनल रिप्लाय, से येस नो. व्हेरी गुड. येस, व्हेरी नाईस स्टुडंट्स. ठीक आहे. चला आता पुढे जाऊया. तर आता आपण पाहिलं की रेजिस्टन्सेस काय करतात तर परिपथातून म्हणजे सर्किटमधून जाणाऱ्या विद्युत धारेला अडवतात, है ना. इलेक्ट्रॉन्सच्या फ्लोला अडवलं जाते. अडवल्यामुळे काय होते आपण म्हणतो रेजिस्टन्स निर्माण झाला. आणि रेजिस्टन्स निर्माण जर झाला असेल तर त्याचा इक्विव्हॅलेंट इफेक्ट, त्याच्या नंतरचा इफेक्ट असते की सर्किटमध्ये काय होते उष्णता निर्माण होते म्हणजे गरमी निर्माण होते, हॉटनेस वाढते सर्किटचा. मग आता एक प्रश्न येते की ही उष्णता किती असावी किंवा ही उष्णता किती असते. ठीक आहे, तर त्याच्यासाठी एक जूल नावाचा सायंटिस्ट होता. त्या जूलने सांगितलं की सर्किटमध्ये जर रेजिस्टन्स असेल तर तो रेजिस्टन्सच्या थ्रू सपोज करा त्या रेजिस्टन्सच्या थ्रू आय हा करंट जात असेल. म्हणजे एक एक्झाम्पलच घेतो. म्हणजे सपोज करा हा सर्किट आहे, यामध्ये एक रेजिस्टन्स आहे. ओके, त्या रेजिस्टन्सची किंमत R आहे. सपोज R ओहमचा रेजिस्टन्स. या सर्किटमधनं आय हा करंट पाठवला. आता आय हा करंट या रेजिस्टन्समधून जाईल. तेथेच गोष्ट होईल, इलेक्ट्रॉनच्या वाहनाला अडथळा निर्माण होईल. अडथळा निर्माण झाल्यामुळे काय होईल तिथे आम्हाला काय मिळेल एक हिटिंग इफेक्ट मिळेल. म्हणजे इथून हीट जनरेट होणं सुरू होईल. आपल्याला प्रश्न हाच आहे की हा हीट असेल किती, है ना. तर जर रेजिस्टन्स ओहममध्ये असेल, करंट ॲम्पियरमध्ये असेल आणि समजा आम्ही या करंटला या रेजिस्टन्सच्या थ्रू T सेकंडसाठी पाठवत असेल म्हणजे टाईमही दिला, करंट, टाईम आणि रेजिस्टन्स दिला, तर जूलने सांगितलं की याद्वारे या सर्किटमध्ये किती हीट जनरेट होईल. तर जूल सांगतो जनरेट होणारी उष्मा म्हणजे हीट ते किती राहील तर ती राहील I² RT. म्हणजे करंटचा वर्ग घ्या, है ना, करंटचा स्क्वेअर घ्या, त्याला गुणा R ने आणि त्याला गुणा T ने. यांचा गुणाकार म्हणजेच काय होऊन जाईल तर या सर्किटमध्ये या रेजिस्टन्सद्वारे निर्माण झालेली हीट.
आता माझा एक क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांना की किती युनिट राहील, म्हणजे युनिट काय घेऊ, हीटचं युनिट काय घेऊ, हीटचं युनिट सांगा काय घेऊ. चला तुमचं पुष्कळांचं करेक्ट आहे. याचा SI युनिट ते जूल आहे, तर आपण जूल म्हणू. CGS युनिट अर्ग आहे, अर्ग सोडा. हे जे आहे हे SI युनिट आहे. तर SI युनिट जूल कोणाचं होतं, एनर्जीचं होतं, वर्कचं होतं. तसंच हीट पण एक फॉर्म ऑफ एनर्जी आहे, म्हणून त्याचं युनिट सुद्धा काय जूलच आहे. आता क्वेश्चन येते की आम्हाला हीट एक दुसऱ्या युनिटमध्ये पण माहिती आहे. कोणत्या युनिटमध्ये, कॅलरीज. काही विद्यार्थ्यांनी लिहिलं कॅलरी. तर हे जे कॅलरी आहे हे कॅलरी आपण कन्व्हर्जनमध्ये टाकलं तर हीच हीट किती असेल, तर हे होईल I²RT आणि भागीला 4.18 केलं. आता ही हीट आम्हाला कशात मिळेल, कॅलरीजमध्ये मिळेल. तर जूल आणि कॅलरीमधला रिलेशन आहे 4.18चा. तर जर आम्हाला SI युनिटमध्ये जूलमध्ये दिलेली असेल हीट, त्याला 4.18ने डिवाइड केलं तर आम्हाला तीच हीट कॅलरीमध्ये मिळून जाईल. ओके स्टुडंट्स, तर एवढी कॅलरी आपल्याला हीट मिळते. गॉट इट. एनर्जीचा नाही आहे कॅलरी. आपण हा युनिट जो आहे ना, हा कॅलरी युनिट आपण स्पेशली हीटसाठी वापरतो. एनर्जीसाठी वापरायचा आहे तर आपण स्पेशली जूल हा युनिट वापरतो. आता युनिट काय असते ना की एनर्जी विविध फॉर्ममध्ये आपल्याला मिळते, वेगवेगळ्या स्वरूपात मिळते. मग आपण त्या स्वरूपात आपण त्याची थोडेसे युनिटमध्ये फेरबदल करतो. ओके, तर ते फेरबदल करतो, पण अल्टिमेटली ती एनर्जी जर असेल तर तिला मोजायचं तर जूलमध्येच. तो एक स्टँडर्ड युनिट आहे. म्हणजे कोणी म्हणेल की हीट एनर्जी काय, लाईट एनर्जी काय, केमिकल एनर्जी, वेगवेगळे युनिट्स मिळतील ते लोकल लेवलला. पण अल्टिमेटली त्याला ॲज अ होल सोल एनर्जी, ऊर्जेच्या बाबतीत आपण पाहिलं तर त्याला तुम्हाला स्टँडर्डमध्ये जूलमध्येच सांगावं लागेल, अदरवाईज ते चूक आहे. ओके, तर हे 4.18 हा फॅक्टर आहे जो कॅलरी टू जूलमध्ये कन्व्हर्जन करून देतो, जूल टू कॅलरीमध्ये कन्व्हर्जन करून देतो. आय होप यू अंडरस्टूड. आता बघा इथे काय होते की हे फॉर्म्युले बदलू शकतात. जसा हा फॉर्म्युला बघा, मी इथे घेतो H = I²RT. पण आम्हाला ओहम्स लॉ मध्ये शिकवलं होतं. ओहम्स लॉ मध्ये काय शिकलो होतो आपण की V/I = काय असते, R असते. V/I = R असते ना. तर आपण ही R ची किंमत इथे हे ठेवू तर कसं होईल, कसं दिसेल, I² इंटू R ची व्हॅल्यू काय, V/I आणि इंटू T. आता इथे 2 I आहे, तिथे एकच आहे, एक I कपडेल, हे कसं मिळेल, IVT, म्हणजे याला आपण लिहू VIT. तर हा सुद्धा एक काय होईल विद्यार्थ्यांनो, फॉर्म्युला होईल. असे नंबर ऑफ फॉर्म्युलेज बनवू शकतो, पण असं बनवून नाही ठेवायचं. म्हणजे कसं म्हणतो मी, त्याने जर परीक्षेत विचारलं आणि त्याने सपोज करा त्याने I ची व्हॅल्यू दिली, R ची दिली आणि T ची व्हॅल्यू दिली है ना, तर मग आम्हाला हा फॉर्म्युला वापरावा लागेल है ना. पण सपोज करा त्याने R न देता व्होल्टेज दिला, तर मग मला हे वापरावं लागेल, व्होल्टेज, करंट आणि टाईम. गोष्ट तीच आहे, फक्त काय थोडासा फॉर्म्युला बदलला. तर या रिलेटेड जूल्सच्या लॉच्या रिलेटेड, जर हा जूलचा नियम आहे बरं, म्हणजे मी लिहिलं नाही वरती, याला लक्षात ठेवा, जूलचा नियम. जूलच्या नियमावर एखादी प्रश्न आला की किती उष्मा जनरेट होते, त्यावेळेस तुम्हाला असे फॉर्म्युले वापरावे लागतील. म्हणजे डेटा जो दिला आहे, डेटामध्ये R, I आणि T ची किंमत दिली असेल तर हा फॉर्म्युला वापरा. डेटामध्ये VIT ची किंमत दिली असेल तर हा फॉर्म्युला वापरा. फॉर्म्युला आम्हाला त्यावेळेस पाहून वापरता आला पाहिजे. सपोज करा तुम्हाला हा लक्षात नाही आहे, पण हा तरी लक्षात ठेवायचा.
मग आपण कुठल्या ना कुठल्या बाबतीत त्याला कन्वर्ट करून त्याला फायनल आन्सर आणू शकतो. गॉट इट? आय होप यू अंडरस्टूड. याला आणखी एक फॉर्म्युल्यामध्ये मी कन्वर्ट करून दाखवतो. बघा, हा जो फॉर्म्युला आहे V/I इक्वल्स टू R. मी याला असे लिहू शकतो, आयला वरती घेऊन जा, आरला खाली घेऊन या, म्हणजे कसं होईल V/R इक्वल्स टू I. असं होईल V/R इक्वल्स टू I. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण काय करू, I ची व्हॅल्यू ठेवू V/R. कसं होईल H इक्वल्स टू V²/R² इंटू R इंटू T. इथे आयचा स्क्वेअर आहे ना विद्यार्थ्यांना, म्हणून V आणि R चा काय घेतला, स्क्वेअर घेतला. एक R कपला तर कसं होईल V²/R T. हा एक फॉर्म्युला मिळेल. अल्टिमेटली काय होत आहे, फॉर्म्युला तोच आहे, फक्त आपण ओहम्स लॉ मध्ये घेऊन वेगवेगळ्या टाईपचे फॉर्म्युले त्याच्याने डिझाईन करतो. तर हे करायची गरज नाही. न्यूमरिकलसाठी तुम्ही हे सगळे पाठांतर करून जायची गरज नाही. फक्त हे लक्षात राहिलं तर वेळेवर आपण बनवू शकतो. ठीक आहे ना? तर हा एक नियम आहे जूलचा, ज्यामध्ये आपल्याला हीटिंग इफेक्टबद्दल जूलने सांगितलं. ओके. परीक्षेत एकदा विचारलं होतं की जर करंट मी दुप्पट केला एका सर्किटमध्ये करंट आता सपोज करा 10 एम्पियर, ठीक आहे, तर मला काहीतरी उष्मा मिळते. पण जर तोच रेजिस्टन्स ठेवला, तेवढ्याच वेळेसाठी आपण करंट फ्लो केला, पण आता करंट 10 एम्पियर न ठेवता 20 एम्पियर ठेवला, तर त्या केसमध्ये मला जी उष्णता मिळेल ती उष्णता किती राहील, किती पट राहील. तर तुम्ही इथे काय केलं, करंट डबल केला, तर इथे डबलचा स्क्वेअर काय होईल, 4 पट, म्हणजे उष्णता 4 पट मिळेल. म्हणजे करंट आम्ही डबल करतोय तर ते स्क्वेअर रिलेशन असल्यामुळे काय होईल, उष्णता 4 पट होऊन जाईल. आणि म्हणून उष्णता वाढवण्यासाठी सर्किटमधनं करंटची व्हॅल्यू आपण काय करू शकतो, वाढवू शकतो. होप यू अंडरस्टूड. yes. Some students have already answered the question. Very good. आता विद्युतधारेचे औष्मिक परिणाम, म्हणजे काही गोष्ट कशी आहे विद्यार्थ्यांनो, आपण सर्किटमध्ये उष्णता निर्माण करतोच असं नाही. प्रत्येक सर्किटमध्ये आपल्याला उष्णता पाहिजे नसते. जसं तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपल्याला इलेक्ट्रिक आयरन आहे ना, विद्युत इस्त्री आहे, त्याच्यामध्ये आम्हाला हीटिंग इफेक्ट पाहिजे. मग तिथे हीटिंग इफेक्ट पाहिजे तर कसं करा, तर एक स्पेशल आपण एक इलेक्ट्रिक प्रेसचा डायग्राम घेऊया. त्या प्रेसला मी बॉटममधून काढतोय. खालच्या बाजूने आपल्याला प्रेस अशी दिसते. ओके. या प्रेसमध्ये जो करंट इथे येतो, वायर मार्फत जो करंट येतो, तो करंट आयच असतो आणि तो कॉपर वायरमधनंच येतो. तर कॉपर वायरचा रेजिस्टन्स काय, कमी आहे. जर मी इथेही सर्किटमध्ये इलेक्ट्रिक आयरनच्या इस्त्रीच्या सर्किटमध्ये जर आपण परत कॉपर वायरच ठेवला तर काहीही परिणाम होणार नाही, ती इलेक्ट्रिक इस्त्री गरमच होणार नाही. मग आपण इथे काय करतो, एक स्पेशल टाईपची कॉईल वापरतो. हा कॉईल असतो नायक्रॉमचा, आणि नायक्रॉमची कॉईल वापरण्यामागचा रिझन काय, की नायक्रॉमच्या वायरच्या जो रोध असतो, तो रोध काय असतो, खूप जास्त असतो. म्हणजे आपण इथपर्यंत तांब्याच्या तारेमधनं करंट पाठवतो, आणि जेव्हा तो करंट आतमध्ये इलेक्ट्रिक प्रेसमध्ये शिरतो तर तिथे आपण काय करून टाकतो, की त्याला करंटला नायक्रॉमच्या वायरमधनं पाठवतो. आता हा जो नायक्रॉम मटेरियल आहे, हाय रेजिस्टन्स देते, जास्तीत जास्त रेजिस्टन्स होते, तर ऑटोमॅटिक इथनं काय होते, हीट बाहेर पडायला लागते. आणि या हीटचा, या उष्णतेचा उपयोग आपण आपले कपडे प्रेस करण्यासाठी करून घेतो, है ना. म्हणजे हीटिंग इफेक्टचा आपण यूज केला. मग तुम्ही ते पाहिलं असेल,
आता बघा ओव्हन जे आहेत हे ओव्हनमध्ये बघा हिटिंग इफेक्ट असतो, पण ओव्हन जे आजकालचे आहेत हे ओव्हन्स मायक्रोवेव्हवर चालतात. मायक्रोवेव्ह काहीतरी आहे ते रेडिएशनमध्ये मी सांगेन तुम्हाला की एक प्रकारचे विशिष्ट प्रकारचे वेव्स आहेत. तर मायक्रोवेव्हमध्ये काय होते म्हणजे खास करून तुम्हाला सांग की आपला मेन उद्देश काय असतं. बघा आपण गॅसवर जेवण बनवतो म्हणजे असं समजा की ही गॅसची शिगडी आहे आणि या शिगडीवर आपण एक गंज ठेवला, ठीक आहे ना. हा गंज ठेवला आणि इथे काहीतरी बनवलं, इथून हीट मिळत आहे विद्यार्थ्यांना, है ना, हीट मिळत. आता मला सांगा आपण याच्यामध्ये समजा काही पदार्थ बनवला, समजा भाजीच बनवतो, याच्यासाठी गॅस यूज करतो. आता ही गॅसची हीट जनरेट करते, त्या हीटचा वेस्टेज बघा किती होतो. हे बघा या दिशेने हीट बाहेर पडेल, कमी का होईना, गंजाच्या आजूबाजूला हीट बाहेर पडेल. तुम्ही गॅसवर काही पतेलं असताना, भांडं असताना त्या भांड्याच्या आजूबाजूला हात लावा नको, दूर ठेवा, तरी तुम्हाला हीट जाणवेल. मला ही हीट जी दिसतंय बाहेर जाताना ही तर वेस्टेज आहे ना. ओके, दुसरं बघा, आम्हाला ही हीट कुठं पाहिजे होती, खास म्हणजे या भाजी जो पदार्थ बनत आहे, जो पदार्थ पकून राहिला त्या पकणाऱ्या पदार्थाला हीट द्यायची होती. आम्हाला गंज गरम करायचा होता. गंज कशाला गरम करायचा, आम्हाला नाही पाहिजे गंज गरम, है ना, पण गंज तर गरम होईलच ना गॅसवर ठेवल्यावर. तर गोष्ट कशी आहे की आम्हाला मेन म्हणजे इथे हीट द्यायची आहे, पण त्या हीटला तिथे पोहोचवण्यासाठी आजूबाजूला वेस्ट करावं लागतं आणि त्या गंजालाही गरम करण्यासाठी आम्हाला हीट वेस्ट करावी लागते. अशा वेळेस अशा ठिकाणी हीटचे लॉसेस होतात विद्यार्थ्यांना, आणि हे लॉसेस आपल्याला परवडण्यासारखे नाही आहे. का बरं मला सांगा, का बरं असं होते की आम्ही आजकाल इलेक्ट्रिक बल्ब नाही वापरत. आपला पिवळावाला बल्ब नाही का, जुना बल्ब आहे ना, तो नाही वापरत आणि आपण LED का वापरतो. LED ला काय म्हणतात, लाईट इमिटिंग डायोड म्हणतो. का बरं बल्ब नाही वापरत, बल्ब प्रकाश नाही देते. प्रॉब्लेम काय आहे विद्यार्थ्यांनो की हा जो बल्ब आहे, हा बल्ब आहे ना, हा प्रकाश तर देते, हा प्रकाश देते, पण तो फक्त प्रकाश देत नाही. हा बल्ब उष्णता आणि प्रकाश देते. आणि त्याच्यातही बघा, याला जी इलेक्ट्रिसिटी सप्लाय करतो आपण त्याच्यापैकी 80% तो हीटसाठी वापरते आणि 20% आम्हाला काय देते, लाईट देते. तर आम्ही बल्ब कशाला लावला, आम्ही बल्ब हीटसाठी तर लावलं नाही, आपण कोणासाठी लावला, लाईटसाठी. पण लाईट बघा केवढी मिळते आपल्याला, म्हणजे लॉसेस आमचे जास्त दिसतात. उलट LEDचं काय होते, LED मध्ये असं समजा, LED मध्ये आम्हाला 90% लाईट मिळते आणि झालंच तर 10% काय मिळते, हीट मिळते. हे 10% मी खूप जास्त सांगितलं. ओके, म्हणजे आम्हाला LED मधून लाईट जास्त मिळतो, हीटची व्हॅल्यू कमी मिळते. आणि आम्हाला लाईटच पाहिजे ना, हीट तर पाहिजे नाही. म्हणून आपण काय केलं, इथून शिफ्ट केलं. आपण म्हणतो ना की कमी वॅटेजवाला म्हणजे 60 वॅटचा बल्ब लावला तर जेवढा प्रकाश मिळते तो 15 आणि 20 वॅटच्या LED मिळून जाते. असं का होते, त्याचं कारण हेच आहे, बल्ब जे काम करत होता वेस्टेज ऑफ एनर्जी करत होता, LED ते वेस्टेज ऑफ एनर्जी करत नाही. ओके, म्हणून आता इथे बघा, आम्ही जेव्हा पतेल्यामध्ये भांड्यामध्ये भाजी बनवायला ठेवली तर वेस्टेज ऑफ हीट खूप जास्ती झालं आणि अशा वेळेस आपण काय करतो, मग मायक्रोवेव्हमध्ये पकडतो. तर हा मायक्रोवेव्ह काय करते, बिलकुल जिथे त्याला अटॅक करायचा आहे त्याच पोर्शनवर अटॅक करतो आणि अटॅक करून काय करतो की तेवढं जेवण बनवून देतो. म्हणून ते जे विशिष्ट भांडे ठेवायला लावतात ओव्हनमध्ये, ते भांडे तापत नाही किंवा लोकलाइज अटॅक होते. ओके, तर मी ते मायक्रोवेव्हमध्ये सांगितलं. हा एक इफेक्ट होता विद्युत धारेच्या औष्णिक परिणामाचा, म्हणजे हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचा. आपण ही इलेक्ट्रिक प्रेस पाहिली, ओव्हन पाहिला, टोस्टर असते, टोस्टर आपण वापरलं पाहला असेल तुम्ही. आपण त्याच्यात ब्रेड टाकतो
आणि ते ब्रेडला गरम केलं जाते टोस्टरमध्ये आणि त्याची टोस्ट बनते. तो एक हीटिंग इफेक्टचा करंट आहे ना. वॉटर हीटर म्हणा किंवा इमर्शन रॉड म्हणा, ते नसतो का एक रॉड असतो, त्या रॉडला आपण सॉकेटमध्ये लावतो त्याचं इलेक्ट्रिक सर्किट आणि बादलीमध्ये पाणी भरून ठेवतो, त्यामध्ये आपण इमर्शन रॉड सोडून देतो. इमर्शन रॉड सोडल्यानंतर काय होते की पाणी आपोआप तापायला लागते. तर त्या रॉडमध्ये असलेली जी हीट जनरेट होते तीच आपण पाण्याला गरम करण्यासाठी वापरून टाकतो. ओके, तर असे विभिन्न उपयोग आहेत, जे उपयोग आपल्याला सांगतात की आपण हीटिंग इफेक्ट जो करंटमुळे डेव्हलप होतो त्याचे आपण कसे फायदे करू. त्याचा एक आणखी विशिष्ट फायदा आहे. विशिष्ट फायदा कोणता आहे विद्यार्थ्यांनो, तर तो आपण याच्यामध्ये वापरतो. कुठे? त्याला म्हणतो आपण वितळतार. वितळतार म्हणजे फ्यूज वायर. ही जी फ्यूज वायर असते, या फ्यूज वायरमध्ये एक अलॉय वापरला जाते, संमिश्र वापरलं जाते वेगवेगळ्या धातूचं. काय असते त्याच्यामध्ये? त्याचा मेल्टिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट म्हणजे मी मराठीत लिहितो इथे वितळबिंदू. वितळबिंदू. आता हे काय आहे वितळबिंदू किंवा मेल्टिंग पॉइंट? म्हणजे असा टेम्परेचर, असा तापमान की ज्या तापमानावर हा पदार्थ वितळायला लागतो, है ना. जसं आपला बर्फाचा मेल्टिंग पॉइंट काय? 0 डिग्री सेल्सिअस. ओके, आपण असं जर समजा लोखंडाचा मेल्टिंग पॉइंट काय तर तो खूप जास्त आहे, 1500 डिग्री सेल्सिअसच्या आसपास आहे. तर हे जे आहेत, तर हा जो आपण फ्यूज वायर घेतो, तो फ्यूज वायर त्याच्यामध्ये जो वितळतार वापरला जातो, त्या वितळतारेचा मेल्टिंग पॉइंट म्हणजे वितळबिंदू काय असतो? फार कमी असतो. कशाला वापरतो आपण वितळतार? तर हा वितळतार मेनली आपण आपल्या मीटरमध्ये वापरतो. मीटरमध्ये सर्वात प्रथम बाहेर येऊन येणारी वीज शिरते. आता बाहेर इलेक्ट्रिसिटी कुठे जनरेट झाली? तर इलेक्ट्रिसिटी पॉवर प्लांटमध्ये जनरेट झाली. जसं आपण कोराडी खापरखेड्याच्या आसपास राहतो तर तिथे जनरेट झाली. ती इलेक्ट्रिसिटी नाही काय तर 1 लाख वोल्ट, 1 लाख पोटेन्शियल डिफरन्स वोल्टच्या आसपासची जनरेट होतात आणि ते पूर्ण परिसरात पाठवली जातात. म्हणजे काय होते की ती हाय व्होल्टेज, हाय फ्रिक्वेन्सीवाली इलेक्ट्रिसिटी आम्हाला इंडस्ट्रीमध्ये लागते, रेल्वेजला लागते, असं करून ते पाठवली जाते. ती सबस्टेशनला अगोदर पाठवून मग वेगवेगळ्या दिशेने पाठवली जाते. जेव्हा ती डोमेस्टिक लेवलवर येते, डोमेस्टिक म्हणजे घरगुती लेवलवर येते, तेव्हा तिचा जो विभवांतर असतो, पोटेन्शियल डिफरन्स असतो, तो खूप कमी करून टाकलेला असतो. 250च्या आसपास असतो, 220, 230 वगैरे असतो. आता बघा, कधी चुकून समजा हाय व्होल्टेजवाला करंट आपल्या घरच्या मीटरमध्ये शिरला आणि हा जो मीटरमध्ये वितळतार नसेल तर हाच करंट काय होईल? पूर्ण आतमधल्या अप्लायन्सेसमध्ये जाईल. आता आपले जे घरगुती अप्लायन्सेस आहेत ते एका पर्टिक्युलर पोटेन्शियल डिफरन्स आणि करंटसाठी डिझाईन केलेले आहेत. हे जे पोटेन्शियल डिफरन्स आणि करंट आहे याच्या अतिरेक झाला म्हणजे ओव्हर झालं तर ऑटोमॅटिक काय होऊन जाईल? ते आपल्या अप्लायन्सेस जळून जातील, है ना. एक्सेस करंट आला तर ते जळून जातं. तर म्हणून आपण काय करतो की आपण त्या ठिकाणी या बाहेरून येणाऱ्या करंटला या वितळतारेतून पाठवतो. जर समजा एक्सेस करंट आला तर एक्सेस करंटनुसार जूल काय म्हणतो की करंट वाढला तर हीटही वाढेल, है ना. इथे दिसतंच करंट वाढला तर हीट वाढेल. तर जसा करंट वाढला जातो सर्किटमध्ये तो ऑटोमॅटिक हीटही वाढते आणि हा वितळतार तसाही याचा वितळबिंदू मेल्टिंग पॉईंट कमी असल्यामुळे तो वितळून जातो आणि सर्किट ब्रेक होते. सर्किट ब्रेक झाला तर आमच्या घरचे काय होतात? अप्लायन्सेस वाचून जातात. ठीक आहे ना. तर ही एक चांगला इफेक्ट आहे जो आपण आपल्या घरगुती ठिकाणी वापरतो. पण आता ते MCBs वापरतात, तुम्हाला माहिती असेल MCBs. ते ट्रिप होतात, त्याच्यामध्ये वायर वगैरे तुटत नाही, बटन्स ऑन असतात. ते MCBs काय होते की जर ओव्हरलोड झाला तर ते MCB बंद होऊन जाते. मग आपण म्हणतो फ्यूज गेला, पण अगोदर आपल्याला काय करायला लागायचं? तो वायर लावा, मग कधी वायर सापडायचा नाही, ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. पण आता ते करायची गरज नाही. MCB ट्रिप होऊन जाते. ट्रिप झालेली MCB परत आपण पूर्ववत आणली तर आपल्याला काय
इलेक्ट्रिक सप्लाय मिळाला. तर हे सगळे काय आहेत, हीटिंग इफेक्ट आहे, इलेक्ट्रिसिटीचे हीटिंग इफेक्ट आहेत, त्याची उदाहरणं आहेत. म्हणजे विद्युत धारेचे औष्मिक परिणामाचे उदाहरण आहे. ओके स्टुडंट्स, हॅव यू अंडरस्टूड? नाव टेल मी, हॅव यू अंडरस्टूड? Very good, very good. Any question do you have? याच्यामध्ये तुम्ही एक लक्षात ठेवायचं, एक प्रश्न आले होते पण आता ते येणार नाही. यामध्ये जो आपला इलेक्ट्रिक बल्ब असतो ना विद्यार्थ्यांना, यामध्ये आपण टंगस्टनची धातू वापरतो. टंगस्टन धातूची वायर वापरतो. ओके, का बरं? तर ते आपण वापरतो याच्यासाठी कारण त्या टंगस्टनची खासियत काय आहे की हा लवकरच खूप तापतो आणि जेव्हा तो तप्त होतो तर तो तप्त झाल्याबरोबर त्याच्यामधून प्रकाश आणि उष्णता बाहेर पडते है ना. तसे जी गोष्ट उष्ण होते त्याच्यामधनं प्रकाश बाहेर पडतो, पुष्कळ ठिकाणी आपण पाहिलं. ओके, तर त्याच्यामधनं प्रकाश बाहेर पडतो. आणि परत दुसरी गोष्ट, याचा मेल्टिंग पॉईंट म्हणजे वितळबिंदू खूप जास्त असतो टंगस्टनचा. या दोन कारणामुळे टंगस्टनचा मेल्टिंग पॉईंट खूप जास्त असतो. आणि दुसरी गोष्ट, टंगस्टन तापल्यावर लवकरच तापते आणि तापल्यावर प्रचंड प्रमाणात उष्णता आणि प्रकाश देते. यामुळे आपण हा इलेक्ट्रिक बल्ब वापरतो. या उलट हा जो वितळतार आहे, हा लेड म्हणजे पीबी, लेडच लिहितो, लेड प्लस टीन, हे जे धातू आहेत, या धातूंच्या मिश्रणापासून बनलेला वितळतार असतो, फ्यूज वायर असतो. ओके, तर हे तुम्ही हे जे फॅक्च्युअल्स आहेत, हे फॅक्च्युअल्स तुम्हाला मिळून जातात पुस्तकामध्ये आणि त्याच्यामध्ये समजवण्यासारखं काही नसतं. हे हाही प्रश्न विचारलेला आहे MPSCने की वितळतार कोणत्या धातूंपासून बनलेली असते, आणि ते विचारलं आहे की इलेक्ट्रिक बल्बमध्ये कोणत्या प्रकारचा वायर आपण, कोणत्या मेटलचा वायर आपण वापरतो, टंगस्टन वापरतो. पण आजकाल ते प्रश्न, असे प्रश्न ऑनलाईनवर विचारत नाही. तर हे फॅक्च्युअल्स तुम्ही कलेक्ट करू शकता. कन्सेप्च्युअल इज ओके ना? वीज कडाडल्यावर अप्लायन्सेस का बिघडतात, हा एक छान प्रश्न विचारला. आता तसा सीझनही सुरू आहे विद्यार्थ्यांना. ॲक्च्युली काय होते, वीज कडाडते. तर हे वीज कडाडणं म्हणजे काय? तर हे वीज कडाडणं म्हणजे एक प्रकारचं काय, हेच आहे जे आपण शिकलो. होते कसं की हे क्लाउड्स असतात, क्लाउड्स म्हणजे ढग, आणि हे समजा आपली पृथ्वी. ओके, आणखी दुसरे ढग असतात. हे क्लाउड्स म्हणजे ढग, यांच्यामध्ये अशी परिस्थिती उद्भवते की हे हाय पोटेन्शियलवर चालले जातात. म्हणजे काही क्लाउड्स हाय पोटेन्शियल, काही लो पोटेन्शियलवर जातात. म्हणजे त्यांच्यामध्ये चार्जेस डेव्हलप होतात. अर्थ आपली नेहमी लो पोटेन्शियलवर असते. लो पोटेन्शियल होते कसं की तुम्हाला एक सिंपलचं उदाहरण सांगतो बघा. जर सपोज ह्या लाईव्ह वायर आहेत, यांच्यामधनं करंट असेल, तर या वायरला मी इतका दूर ठेवेल तर यांच्यामधनं करंट पास होणार नाही, असा जंप नाही करेल. करंट जंप का नाही करणार? कारण इथे हा जो एअर मधात येत आहे, हा एअर काय करते, हा एअर ॲज अ इन्सुलेटर काम करते. तो करंटला जाऊ देत नाही, कारण फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स थांबून जातात. पण जसं आपण एका पर्टिक्युलर डिस्टन्सवर आणला तर या दोन्हीमध्ये जर चार्जेस असतील, इलेक्ट्रिक फ्लो असेल, तर चार्जेस असे जंप करतात. म्हणजे करंट जंप करून जातो. त्याला आपण स्पार्क म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो विद्यार्थ्यांना? स्पार्क. तर इथे कमी पोटेन्शियल डिफरन्स आहे म्हणून आपल्याला अंतर खूप जवळ ठेवावं लागतं स्पार्क निर्माण करण्यासाठी. पण जर यांमध्ये असलेला विभवांतर पाहिला तर इथे लाखो वोल्टचा विभवांतर असतो.
है ना, लाखो व्होल्टेजचा विभवांतर असतो आणि त्याच्यामुळे काय होते, एक प्रचंड प्रमाणात असा स्पार्क जमिनीकडे येतो. हा स्पार्क म्हणजे तेच आहे बरं, काय जे इथे दिसतोय, चार्जेस जम्प करत आहेत, चार्जेस करंट फ्लो करत आहेत, तर हा स्पार्क येतो. हा नेहमी हाय पोटॅन्शियलकडून लो पोटॅन्शियलकडे जातो, म्हणजे एका ढगाकडून दुसऱ्या ढगाकडे जाताना दिसेल तुम्हाला, ढगाकडून पृथ्वीवर येताना दिसेल. उलट कधी नाही दिसणार की पृथ्वीवरून ढगाकडे वीज चालली वरून खालीच दिसते. हाय टू लो पोटेन्शियलच होते फ्लो. ते हे जेव्हा असं होते त्याला आपण काय म्हणतो, वीज कडाळली. आता बघा, ही जी वीज आहे हा एक प्रकारचा करंटच आहे. ही वीज लाखो पोटॅन्शियल डिफरन्सच्या व्होल्टची आहे. अशी वीज जर एखाद्या सर्किटवर पडली, तर तो सर्किट तर जळूनच जाईल. आणि असंच पुष्कळदा होते. काय होते, आपल्याकडे जे केबल्सची वायर वगैरे आहेत, त्या केबल्सच्या वायरच्या कनेक्शनमध्ये कुठेतरी ते पडतं, ती वीज पडते आणि तो करंट इकडे तिकडे फ्लो होतो. आणि तो जर आपल्या नाजूक टी व्हीच्या सर्किट्समधनं गेला तर आपले सर्किट्स उडून जातात. म्हणून असं म्हणतात की जेव्हा कधीही असा वीज कडकडत असेल, खूप नेहमी नाही होत, आता इतक्यात तुम्हाला बघा नागपूरमध्ये असं वीज खूप जोरजोरात कडाळल्या असा काही प्रकार दिसलेला नाही आहे. पाऊस येतो आहे पण वीज कडाळत नाही. जर वीज कडाळत असेल तर तुम्ही त्यावेळेस काय करू शकता विद्यार्थ्यांनो, तुम्ही सॉकेट्समधनं प्लग्स वगैरे सगळे काढून ठेवायचे. म्हणजे आपल्या टी व्ही, आपल्या अप्लायन्सेसला कुठल्याही माध्यमातून इलेक्ट्रिक सप्लाय असणारे वायरिंग्स काढून टाकायचे. कारण होऊ शकते तो वायरमधनं करंट आला आणि त्या अप्लायन्सेसमधनं गेला तर आपले जे मेन इम्पॉर्टंट आहेत ना, जसं टी व्हीमध्ये पिक्चर ट्यूब वगैरे असतो, डिजिटल सर्किट्स असतात, ते उडून जातात आणि मोठा मग आर्थिक भुर्दंड बसतो. हा एक रिझन आहे. अन्यथा दुसरा एक आहे की आपण अर्थिंगचा वापर करावा. आपल्या घरावर वगैरे स्पेशली काय करायला जातं, एक विशिष्ट अशी मेटल रॉड ठेवली जाते आणि त्या मेटल रॉडचं कनेक्शन आपण थ्रू वायरिंग जमिनीपर्यंत नेतो आणि काही फूट खोल जमिनीमध्ये ते गाडतो. ही जी पडणारी वीज असते ना, या विजेला आपण रस्ता दाखवतो की तू या रस्त्याने जमिनीमध्ये चालली जा. जर आपल्या घरावर पडते आहे तर ती त्या मेटलकडे अट्रॅक्ट होऊन त्या मेटलवर पडेल आणि त्या रॉडवर पडल्यानंतर त्या वायरच्या माध्यमातून अर्थिंगच्या थ्रू ती वीज जमिनीमध्ये पुरली जाईल. अल्टिमेटली तिला काय जायचं आहे, विजेला कुठं जायचं आहे, तिला ग्राउंडच पाहिजे है ना. कधी कोणाला करंट लागतो, तर आपण नाही म्हणतो का तो चिटकला म्हणून. करंट दोन प्रकारे लागतो. एक करंट कसा असतो, झटका मारतो. झटका मारलेला करंट तेवढासा काही डेंजरस नसतो, म्हणजे असा हात लागला, झटका पडला, मागे झालो आपण. तो करंट आपल्या हाताला थोडासा व्हायब्रेशन मोडमध्ये आणतो, आपले ऑर्गन्स थोडेसे हलायला लागतात, थोडा जोरदार झटका असतो. त्यापेक्षा खतरनाक काय असतं, जेव्हा चिटकला जातो. हे चिटकणं नाही व्हायला पाहिजे. चिटकणं म्हणजे काय, तो जो करंट आहे, सपोज या वायरमधनं करंट चालला आणि मी पकडला याला. आता जर या करंटला रस्ता दिसला, रस्ता आहे ना माझ्या बॉडीच्या मार्फत जायला, तर मग तो करंट या माझ्या बॉडीच्या मार्फत जाईल. आणि जर माझ्या पायात चप्पल वगैरे नसेल किंवा काही खाली लाकडी काही सामान नसेल तर त्या करंटला माझ्या बॉडी थ्रू जाण्याला, म्हणजे कुठे जमिनीमध्ये जायला एक रस्ता मिळून जाईल आणि तो कंटिन्यूअस जात राहील. आणि जेव्हा तो कंटिन्यूअस जाईल तर बॉडीला काय करत राहील, तो बॉडीचे ऑर्गन्स डॅमेज करत राहील. हार्टला पहिले डॅमेज करेल, हार्ट ब्लड सप्लाय बंद करून देईल आणि ऑर्गन फेल्युअर होईल आणि आपली डेथ होऊन जाते. तर ही जी प्रोसेस आहे विद्यार्थ्यांनो, या प्रोसेससाठी आपण वीज जेव्हा कडाळते तेव्हा काय करतो, आपण अप्लायन्सेसची सर्किट्स काढून ठेवून देतो. ऑक्सिजनला टंगस्टनचा शत्रू का म्हणतात. हा ऑक्सिजन आहे ना, हा पुष्कळ लोकांचा शत्रू आहे. शत्रू म्हणजे काय, आयरनचा नाही आहे का, आयरनचा आहे, लोखंडाचा आहे. तुम्हाला माहिती आहे रस्टिंग इफेक्ट. रस्टिंग म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, रस्टिंग म्हणजे जंग लागणे, त्याला गंज लागणे, जंग लागणे असं आपण म्हणतो. होते कसं की हा लोखंडाचा तुकडा आहे सपोज कर, ठीक आहे. जर हा लोखंड आहे, आयरन आहे, याला एअर कॉन्टॅक्टमध्ये येत आहे आणि याला जर मॉइश्चर कॉन्टॅक्टमध्ये आला, म्हणजे पाणी आणि हवा कॉन्टॅक्टमध्ये आली, तर बस इथे एक लोखंडाची रिॲक्शन सुरू होऊन जाते, केमिकल रिॲक्शन.
एअरमधनं खास करून तो ऑक्सिजन घेतो, वॉटर असतोच, आणि फेरिक ऑक्साईड बनवायला सुरू करतो. हे इतकं भयंकर असतं विद्यार्थ्यांना ही रिॲक्शन, की जर इथे सपोज करा पेंट लावलेला आहे आणि थोडंसं एक पेंट उखडला, इथून ही रिॲक्शन सुरू होते आणि आतून हा लोखंड पूर्ण पोखरून काढतो. ओके, इतकी भयंकर ही रिॲक्शन आहे. म्हणून हे लोखंडाला वेळोवेळी आपल्याला पेंट मारून आपल्याला कॉन्टॅक्ट तोडावा लागतो, ऑक्सिजन, मॉइश्चर आणि आयरनचा, आणि मग ते गंजणं थांबते. इलेक्ट्रिक बल्ब जो असतो ना विद्यार्थ्यांना, तिथे आपण टंगस्टन भरतो. हा जो टंगस्टन भरतो, इथे असे ते वायर्स असतात ना, इथे टंगस्टन धातूची वायर आहे, आणि इथे मग ही खाली जागा आहे, इथे काय असते, इथे निष्क्रिय वायू भरले जातात किंवा पुष्कळदा तिथे वायूच नाही ठेवत. रिझन काय, जर आपण इथे एअर भरली तर एअर असेल, एअरचा कॉन्टॅक्ट कोणासोबत होईल, टंगस्टन सोबत होईल, आणि टंगस्टन्सचे ऑक्साईड बनायला लागतील. ती रिॲक्शन असं आहे, ऑक्सिजन मेटलसोबत जेव्हाही मिळतो तर मॅक्सिमम मेटलसोबत तो काय करतो, एक प्रक्रिया सुरू करतो, त्याला आपण म्हणतो ऑक्साईड फॉर्मेशन. ऑक्साईड फॉर्मेशन सुरू झालं की ते मेटल सडणं सुरू होऊन जातं. तुम्ही सांगा मला, लोखंड गंजताना पाहिला, चांदीला कधी गंजताना पाहिला का विद्यार्थ्यांना? चांदी गंजते का? चांदीला करोजन होते, रस्ट लागते का? येस, लागते विद्यार्थ्यांना. चांदी सुद्धा गंजते, फक्त तिचा जो स्पीड आहे गंजण्याचा तो खूप कमी असते. बघा, चांदीचे वापरत असलेले दागिने काही दिवसांनी काळपट पडतात ना, ते काळपट पडणं म्हणजेच त्याचा काय, गंज लागलेला आहे, रस्टिंग झालेलं आहे. सोनं नाही होत रस्ट, तांबा होतो का? होतो. तांबा सुद्धा रस्ट होतो. तो बघा, तो एक त्याच्यावर एक काळ्या कलरची काय ते आवरण येऊन जाते. मग आपण त्याला वेगवेगळ्या केमिकल्सनी, पितांबरीने वगैरे घासलं तर तो पूर्ववत तांबा फ्रेश होऊन जातो. तर मेटलची ऑक्सिजन सोबत रिॲक्शन होऊन ऑक्साईड फॉर्मेशन होतेच है ना. मॅक्सिमम मेटल, सोनं वगैरे सोडून द्या, सोनं आणि प्लॅटिनम सोडून द्या, यांच्यामध्ये आपल्याला रस्टिंग इफेक्ट दिसत नाही, पण बाकी सगळे मेटल थोडे अधिक प्रमाणात होते. लोखंड यामध्ये खूपच जास्ती हुशार आहे रस्टिंग करण्यामध्ये. टंगस्टन पण आहे, म्हणून त्या टंगस्टनला ऑक्सिजनला टंगस्टनचा शत्रू मानला जातो है ना. म्हणून बल्बमध्ये कधीही ऑक्सिजन किंवा एअर भरली जाते. आय होप यू गॉट इट. हो हो हो, ही एक प्रक्रिया होते, रूपांतर ओझोनमध्ये होऊ शकते, होतेही ते ऑक्सिजनची रूपांतर ओझोनमध्ये, बिलकुल. ते एक विशिष्ट, कारण आपल्याला ऑक्सिजन नेहमी ह्या फॉर्मॅटमध्येच दिसतो, O2. पण जसं आपल्याला ओझोन बनवायचा आहे तर ती रिॲक्शनमध्ये O3 होते. आता जिथे ऑक्सिजनची संयुजा 2 आहे तिथे 3 जोडणं म्हणजे हे काहीतरी विशिष्ट. आता तुम्हाला ते संयुजा नाही करणार मी, केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला संयुजा वगैरे सांगेल. ऑक्सिजनची संयुजा 2 आहे, तिथे O3 निर्माण होत आहे. तर कसं निर्माण होते, तर ते एका विशिष्ट परिस्थितीत निर्माण होते. तर हा पॉईंट अगदी करेक्ट आहे. So students, have you understood now? Yes. आणखी काही क्वेश्चन असतील तर विचारू शकता, अन्यथा आपण थांबूया. So there is no question, you can ask me questions. बघा, कुठलाही व्हिडिओ म्हणजे कुठल्याही टॉपिकमध्ये तुम्हाला विजेचा इफेक्ट रेल्वे इंजिनवर होतो का? होऊ शकतो, पण ती मेटल बॉडी आहे. मेटल बॉडीमध्ये कसं असते की मेटलच्या माध्यमातून ती वीज पडली तर अशी सेपरेट होऊन निघून जाईल. म्हणजे मेटल बॉडी असल्यामुळे वरून वायर पण असते. आपल्याला काय ना, पडणारी जी वीज असते ना तिला एक डायरेक्शन द्यायची असते. जर डायरेक्शन दिली तर काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात. आपण एक वीज अशी पडत आहे, सपोज माझ्या डोक्यावर पडत आहे वीज येऊन, आणि त्या विजेला दुसरी एक डायरेक्शन मिळाली धातूवाली, तर तिला माझ्यावर पडण्यात काही इंटरेस्ट नाही आहे. तिला फक्त जमिनीमध्ये जायचा रस्ता पाहिजे. त्यामध्ये कोणी आला तर ते तो रस्ता घेऊन घेते है ना. तर आपण कसं असते ना की विजेमध्ये खास करून लक्षात ठेवायचा की विजेला रस्ता द्यायचा.
रस्ता दिला की ती त्या आणि ते धातूवाला रस्ता असेल तर त्या धातूवाल्या रस्त्यात ती इझिली पोचून जाते, कारण मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके. कूलरमध्ये करंट का लागतो? हा कूलरमध्ये करंट लागण्याचा प्रकार कसा आहे ना, याच्यामध्ये फॉल्टी सर्किट्स म्हणा, वायरिंग खराब आहे ना. वायरिंग खराब असल्यामुळे तो वायर, आता तिथे बघा वायरिंग खूप जास्ती असते कूलरमध्ये. फॅनची वायरिंग असते, पंपची वायरिंग असते, आणि कूलर आपण वर्षोनवर्ष कसं असतो ना, त्याला आतून बरोबर वायरिंग चेक करत नाही, त्याचे मोटार असते, खूप सारे लिकेजेस होतात. आणि कूलरची काही बॉडी पार्ट्स असे असतात मेटलचे असतात. धातू असेल तर करंट वाहीलच त्याच्यातनं. तर हा जर लिकेजवाला करंट वाहायला लागला आणि तो कॉन्टॅक्टमध्ये आला कोणी त्याच्या, तर तो काय होईल, त्याला तिथे जोरदार झटका पडेल किंवा चिटकतोय व्यक्ती. आणि पुष्कळदा उन्हाळ्यामध्ये तुम्हाला असे केसेस ऐकायला मिळतात. तर याच्यासाठी काय करायचं की कूलर जेव्हा आपण समरमध्ये लावतो तर सुरुवातीला त्याची वायरिंग चेक करून घ्यायची, कारण वायरिंगमधली जे कोटिंग असते है ना, ती कोटिंग कालांतराने उखडून जाते आणि वायर लाईव्ह होऊन जातं. त्याला हातही लावायचा नाही किंवा त्याला कुठला मेटल पार्ट कॉन्टॅक्टमध्ये येऊ द्यायचा नाही. तर ते फॉल्टी वायरिंगचा त्याचा तिथे म्हणून आपण तो प्रयोग झाला. ओके देन. ओके. येस. सो थँक यू ऑल ऑफ यू माय डिअर स्टुडंट्स, थँक्यू व्हेरी मच. प्रज्ञा प्रबोधिनीचे पण खूप आभार की ज्यांनी आपल्याला तुम्हाला शिकायला, आम्हाला शिकवायला चान्स दिला. आणि त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आपण एवढं व्यवस्थित काम आपलं सुरू आहे. तुम्हाला नॉलेज देण्याचं आमचं काम आणि नॉलेज ग्रहण करण्याचं तुमचं काम सुरू आहे. ही एक चांगली अपॉर्च्युनिटीचा तुम्ही सदुपयोग करून घेत आहे. व्हेरी नाईस माय डिअर स्टुडंट्स. सो आय विल स्टॉप हिअर नाव. आय वुड रिक्वेस्ट यू टू एन्जॉय युअर स्टडीज. आपली स्टडी एन्जॉय करा आणि खूप मेहनत करा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये यश मिळवा. या पुढचं उद्याच्या क्लासमध्ये आपण करूया. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.